आमचा देव, ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो, हा परमेश्वर सत्य परमेश्वर आहे. असत्य त्याला चालत नाही आणि असत्य त्याच्या ठाई वसत नाही. आणि जो सत्य परमेश्वर आहे त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी सुद्धा सत्यामध्ये चालावं. आपला मार्ग हा असत्याचा मार्ग नाही. आणि म्हणून नेहमी खरं बोलणारे आणि खरं चालणारे लोक त्या परात्पर देवाला आवडतात. आमेन. कारण प्रभूचं वचन योहान 8:32 मध्ये आपल्याला शिकवतं. योहान याचा 8वा अध्याय 32वा वचन, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. जे सत्य तुम्हाला ठाऊक नव्हतं ते सत्य तुम्हाला कळेल, हे बायबलचं वचन आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताविषयीचा संदेश संपूर्ण जगामध्ये पोहोचणार, सत्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार. स्वीकारणं न स्वीकारणं हे प्रत्येकावरती निर्भर आहे. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट रीतीनं सांगतं की हे सत्य जे आहे ते या जगातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि हे सत्य ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला कळेल, जेव्हा आपल्याला सत्य कळालं, आपल्या जीवनातली असत्याची सगळी बंधनं तुटून गेली, पापाची बंधनं तुटून गेली, सैतानाची बंधनं तुटून गेली, सगळे जादू टोण्याचे आणि काय काय सगळे वाईट बंधनं होती, व्यसनाचे असतील, कुठल्याही वाईट गोष्टीचे असतील, येशू कळाल्यानंतर, येशू कळालाय आणि तरी सुद्धा एखादा व्यक्ती बंधनात आहे, याचा अर्थ त्याला खऱ्या अर्थाने येशू कळालेला नाही. येशू कळाला म्हणजे बंधनातून सुटका आहे. येशू कळाला म्हणजे तारण प्राप्ती आहे. येशू कळाला म्हणजे रोगातून मुक्ती आहे. येशू कळाला म्हणजे पापमय जीवनाला सोडून आम्ही सत्य मार्गात आलो याची ती साक्ष आहे. आणि ख्रिस्त म्हणजेच सत्य आहे. आमेन. येशूच्या ठाई ते सत्य आहे. आणि ज्यावेळेस या सत्याच्या मागे आपण चालतो त्यावेळेस क्षणिक सुखाकडे आपण पाहत नाही. या जगामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तात्पुरत्या काळासाठी आहेत. कुणी आमेन म्हणणार आहे का? कुणी कितीही रुबाब झाडला, मी एवढा मोठा बंगला बांधला, दादा रे तो बंगला पडणार आहे. मी हे घेतलं, मी ते घेतलं, मी या जगात हे कमवलं, मला हे प्राप्त झालं. जगाने कितीही ओरडून सांगितलं तरी या जगाचा डामडौल संपणार आहे, परंतु स्वर्ग राज्याला अंत नसणार. हालेलुया. सत्य हे परमेश्वरापासून आहे आणि सत्य सार्वकालिक टिकणार आहे. 2 कोरिंथ 4 अध्याय आणि 18 वचन, 2 Corinthians chapter 4 verse 18. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कोणत्या गोष्टींकडे? अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. आता मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला शांती मिळाली आहे का? येशूने शांती दिली का तुमच्यात? दाखवा. दाखवता येईल? तारण मिळालंय, दाखवता येईल? म्हणूनच तर येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस त्या दुखणे करायला बरं केलं, ज्याला मित्रांनी, त्या पक्षघाती माणसाला मित्रांनी वरून खाली सोडलं, त्याला येशूने बरं केलं लोकांना दिसावं म्हणून. पण त्याला तारण मिळालं हे कुणाला दिसणार नव्हतं. आणि जगाला कळावं म्हणून येशूने त्याच्यासाठी चमत्कार केला. उठ, बाज उचलून चालू लाग. जगाला दिसावं म्हणून काही चमत्कार असतात आणि काही चमत्कार जगाला दिसणार नाहीत तरी ते चमत्कार पॉवरफुल आहेत. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत. कोणी आमेन म्हणणार आहे का? दृश्य गोष्टी, दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. हालेलुया. त्या गोष्टी नष्ट होणार नाहीत, त्या गोष्टी संपणार नाहीत, त्या गोष्टी निरंतरच्या आणि युगानुयुगाच्या गोष्टी असणार आहेत. आणि म्हणून सत्याला धरून राहा. सत्य मारण्याचा लोक प्रयत्न करतात, सत्य दाबण्याचा लोक प्रयत्न करतात, सत्य हिरावून घेण्याचा, संपवण्याचा प्रयत्न लोक करतात. 2000 वर्षापूर्वी सत्य स्वर्गातून आमच्यासाठी भूमीवरती आलं. लोकांनी डोळ्यांनी ते सत्य पाहिलं.
त्या सत्याला त्यांनी हात लावला, सत्याने त्यांना बंधनातून सोडवलं, सत्याने त्या मुर्दे उठवले. त्या सत्यामुळेच अनेक चिन्ह चमत्कार घडले. अंती लोकांनी ठरवलं हे सत्य मारलं पाहिजे आणि मग त्यांनी कट कारस्थान केलं आणि ते सत्य धरून दिलं. आणि मग पिलाताने एक निर्णय घेतला की त्याला काय करायचे तुम्ही करून टाका. यहुद्यांनी त्याला घेतलं आणि त्या रोमी शिपायांनी त्याला क्रूसावरती खेळलं. लोकांना वाटलं वधस्तंभावरती सत्य संपलं. पण कान उघडून ऐका देवाच्या प्रिय लोकांनो, सत्याला तुम्ही दाबू शकता, सत्याला तुम्ही परेशान करू शकता, सत्य तुम्ही डिफिकल्टी मध्ये टाकू शकता, पण सत्य पुनरुत्थित झाल्याशिवाय राहत नसतं. सत्य जिवंत राहतं आणि त्या सत्याला पालटण्याची ताकद या जगामध्ये नाही. आणि म्हणून तुमचा आवाज कुणी दाबला तरी तुमचा देव तुम्हाला शांत राहू देणार नाही. तुमच्या जीवनावरती अत्याचार झाला तरी तुमचं जीवन आशीर्वादित असणार आहे. तुमच्या विरोधात अख्खं जग गेलं तरी जो सेनांचा यहोवा देव तुमच्या बरोबर आहे तो तुमची साथ सोडणार नाही. तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तुम्ही विजयी होणार आहात, तुम्ही यशस्वी होणार आहात, कारण माझ्या देवाने तुम्हाला सत्य प्रकट केलेलं आहे. हालेलुया. त्याच्या ठाई असत्य बसत नाही आणि त्याच्या लेकरांच्या ठाई असत्य चालत नाही. आमेन. हालेलुया. देवाने ते सत्य आमच्यामध्ये दिलंय. हालेलुया. सगळं संपेल पण सत्य कधीच संपणार नाही. कोणी आमेन म्हणणार आहे का? सगळं असत्याने किती पण डाऊनडाऊल केला, थोड्या वेळासाठी लोकांना वाटेल अरे वा काय छान वाटतंय. एखादा व्यक्ती आहे, त्याला आत्म्याची फळं मिळतात, आत्मा मिळतो, आत्म्याची फळं मिळतात. त्याला ऍक्टिंग नाही करावी लागत. तो बोलला की प्रेमाचे शब्द बाहेर पडतात आणि त्याला बघून दुसऱ्याला वाटतं अरे आपल्याला पण असं बनायचं. मग तो काय करतो? दिखावा करायला सुरुवात करतो. सत्य आहे पण त्या सत्याचा दिखावा करण्याचा कोणी प्रयत्न करत. हो ब्रदर, कसे ब्रदर, तुला चादर खाली घेऊन फटके द्यायला पाहिजे. खूप प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला जातो. फसवेगिरी तो स्वभाव मुळात प्राप्त नाही झालाय. ती ख्रिस्ताची प्रीती अजून धारण नाही केली, पण दिखाव्यासाठी काही लोक ती फळं जी त्यांची नाही आहेत ती दुसऱ्या झाडाची घेऊन आपल्या झाडाला चिकटवण्याचा प्रयत्न करतात. आंबा झाड बघितलंय तुम्ही? नसेल बघितलं तरी हो म्हणा. त्या आंब्याच्या झाडाला मोह झाला एक दिवशी की मला चिकू का नाही येत. मग ते आंब्याचं झाड काय करतं? दुसऱ्याचा चिकू घेऊन आपल्या झाडाला लावतं, दुसऱ्याचे बनाना घेऊन आपल्या झाडाला लावतो, दुसऱ्याचं फणस घेऊन पडतंय खाली पण बांधून ठेवतो. जबरदस्तीची फळं जोडतो. मी काय म्हणतो, फक्त आंबे टवटवीत राहतील कारण ते आंब्याचं झाड आहे. बाकीचे सगळे फळं सडून पडून जातील. दिखावा नकोय. What you have, it is from the Lord. जो तेरे पास है वो मेरे प्रभु ने दिया हुआ है, बस उसको पकड़ के रहना. दिखावा मत करना. कोई आमीन बोलने के लिए तैयार है क्या? क्या लोग देखेंगे, क्या लोग कहेंगे, इससे मुझे फर्क नहीं पड़ता. मेरा खुदा मेरे बारे में क्या कहता है इससे सचमुच फरक पड़ता है. हालेलुया. प्रभू काय म्हणतोय माझ्याबद्दल. म्हणा मी आजपासून दिखावा करणार नाही. जे सत्य येशूने मला प्रकट केले आहे ते सत्य मी धरून राहणार. आमीन. सत्य हे टिकणार आहे, असत्य ढासळणार आहे. लक्षात ठेवा. पवित्र शास्त्रात एक सुंदर घटना दिलेली. डायरेक्ट एकच वचन वाचतो आणि बाकीची वचनं मी वाचली त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. पहिले राजे 13 आणि 28 एकच वचन आपण वाचूया. त्याने तेथे जाऊन पाहिले तेव्हा त्याचे
प्रेत वाटेवर पडले आहे आणि त्याच्याजवळ गाढव, सगळ्यांनी म्हणा गाढव, व सगळ्यांनी म्हणा सिंह. प्रेत आहे कोणाचं तरी, त्याच्याजवळ काय आहे, गाढव आहे आणि सिंह उभे आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. सिंहाने त्याचे प्रेत खाऊन टाकले नव्हते आणि त्या गाढवास फाडून टाकले नव्हते. आमेन. ऐका, एक प्रेत आहे आणि त्या प्रेताच्या बाजूला गाढव पण उभं आहे, दुसऱ्या बाजूला सिंह पण उभा आहे. असं चित्र आहे. काय घडलं ते ऐका. एक प्रॉफिट होता, प्रॉफिट. त्याने प्रॉफेसी केली आणि राजा हात करून मला, ए तू काहीतरी खोटं सांगतो, हे ते असं तसं. प्रॉफिटने प्रॉफेसी केली, वेदी भंग पावेल. राजाला चिड आली, राजा काहीतरी बोलला आणि जसा राजाने हात पुढे गेला त्याचा हात वाळून गेला. प्रॉफिट साधारण होता का? पॉवरफुल प्रॉफिट. राजाने विनंती केली मला बरं कर वगैरे, तो त्या गोष्टी राहू द्या. पण एक सामर्थ्यवान देवाचा भविष्यवक्ता, संदेष्टा. आता हा संदेष्टा ज्याच्या बोलण्यात सामर्थ्य, त्याला देवाने सांगितलं होतं, एक आज्ञा दिली होती, इथं कोणाच्या घरी काय खाऊ नको. हालेलुया. पण एक जणाच्या आग्रह खातर तो गेला आणि जेवला. देवाची आज्ञा. कभी कभी खाना खाना भी आपके लिए प्रॉब्लम हो सकता है. खाना भी दूसरे का हो लेकिन पेट आपका खुद का है, इसके आप हमेशा ध्यान रखें. हालेलुया. बहुत लोग सोचते हैं खाना दूसरे का है तो हम किस प्रकार इसे निगल लें, इसे क्या करें, पेट के ऊपर बांध ले या जेब में भर ले या क्या करें. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी आपण पाहतो की संदेष्टाने देवाची आज्ञा मोडली आणि मग संदेष्टा ज्यावेळेस वाटेने चालला होता त्यावेळेस सिंहाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्या संदेष्टाला मारून टाकला. आणि मग ज्यावेळेस एक वृद्ध व्यक्ती तिथं त्या पाहायला आला तर त्याने पाहिलं संदेष्टा पडलेला आहे मरून, सिंह पण उभा आहे, गाढव पण उभा आहे. किती लोक आमेन म्हणतील? समजून घ्या. संदेष्टा पडलाय, मरून पडलाय, सिंह पण उभा आहे, गाढव पण उभा आहे. हालेलुया. काही लोक म्हणतील हे गाढव म्हणताना माझ्याकडे का बोट करतायत, हे प्रॉफिटिक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता दोन्ही हात खालीच ठेवतो माझे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. संदेष्टा पडलाय. का पडलाय? त्याच्या असत्याने त्याला पाडलंय. जोपर्यंत तो सत्यात चालत होता तो जिवंत राहिला. असत्यामध्ये जेव्हा तो चालायला लागला, तुम्ही नाही म्हणू शकत देवाला, प्रभू माझी एवढी मोठी मिनिस्ट्री आहे, मी तर तुझ्यासाठी इतके उपवास केले, 40 दिवस मी उपवास केले, प्रार्थना केल्या, प्रभू मी तुझ्यासाठी असा दान धर्म केला, प्रभू मी तुझ्या कार्यासाठी हे दिलं, मी ते दिलं, माझं जीवन दिलं, हे दिलं. लबाडी केली तर मारावं लागतंय. नो कॉम्प्रोमाइज. कान उघड ठेवून ऐका. हालेलुया. 10 वर्ष बिलीवर आहे आणि एक दिवशी खालीवर झाला, तुझा खेळ संपला. चेक अँड मेट, चेक अँड खालास, विषय संपला तुझा. तुला 100% बॉक्स पॅकिंग मिळेल आणि तुला रॅप करून बरोबर शिवडीमध्ये सोडण्यात येईल. ऐकताय तुम्ही? वचनाशी आणि देवाच्या शब्दाशी कधीही गंमत जम्मत करू नका. मला प्रभूने दाखवले तिच्याशीच लग्न कर, तुझा कार्यक्रम फिट आहे. आजकाल लेकरांना दृष्टांत होत आहेत. देवाच्या आत्म्याने मला, तू माझ्या समोर ये आणि तुझ्यातला कोणता आत्मा आहे तो मी बाहेर काढतो, कारण मला दुरात्मे काढायचा अभिषेक आहे. जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चर्च,
इज फॉर रिवायवल, नॉट फॉर युअर सर्वायवल. आर यू गेटिंग इट? हालेलुया. आप प्रभु के राज्य में किसी को भी फंसा नहीं सकते हो. माझ्या प्रेयरनी एका क्षणात राजाचा हात वाळून गेला. मी किती सामर्थ्यवान आहे. जाऊ दे, एक चूक केली तर काय नाही होत. नाही, तू देवाचा खास आहेस याचा अर्थ तुला चूक करण्याचं लायसन नाही मिळालंय. उलट देवाचं खास झाल्यावर खास जीवन जगायला सुरुवात करा. अरे नको बाबा, मी खास आहे. जगाशी तुमचा मेल मिलाप आता नाही होऊ शकत. त्यांच्याबरोबर तुम्हाला कॉम्प्रोमाइजचं जीवन आता नाही जगता येणार. तुम्ही जगाला मागे टाकलंय आणि तुम्ही क्रूसाकडे धाव घेतलेली आहे. आता तुमचं जीवन थोडं वेगळंच राहील. इथून पुढं लोक तुम्हाला तुच्छ लेखतील किंवा तुमच्याबद्दल काहीही बोलतील. प्रेमाने बोलणारे समोरून जातील तोंड फुगवून, पण त्यावेळेस तुम्हाला ख्रिस्ताचा प्रसन्न चेहरा दिसेल आणि तुम्हाला आनंद वाटेल. दुनिया कुछ भी कहे, मेरा प्रभू मेरे साथ है. लोकांनी काही म्हणू द्या, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. संदेष्टात चुकला, सिंहाने डायरेक्ट हल्ला केला. काही लोक हल्ले झाल्यावरती साक्ष देतात, मी तिथे गेलो, मग 4 लोकांनी मला बदडलं, प्रभूनी मला वाचवलं. मी तिथं गेलो, माझं डोकं फोडलं, प्रभूनी मला वाचवलं. तुला एवढे फटके पडतात, तू थोडा विचार तर कर. तू तुझ्या गुणांनी फटके खात आहेस की तू प्रभूच्या राज्यासाठी संकट सहन करत आहेस? काही लोकांना खूप कौतुक वाटतं, त्यांच्या अपयशाचं कौतुक वाटतं. संदेष्टा देवाबरोबर इमानदारीने राहत नाही आणि म्हणून सिंहाने त्याच्यावर प्रहार केला. तो संदेष्टा मरण पावलेल्या स्थितीत आहे. सिंह पण तिथंच उभा आहे, गाढव पण तिथंच उभा आहे. शेवटच्या काळात असंच होणार आहे. कान उघडे ठेवून ऐका. लबाडीने चालणाऱ्या प्रत्येक माणसाला मरण पत्करावं लागणार आहे, पण जे सत्यात चालणार आहेत ते स्थिर उभे राहतील. त्यांचं अस्तित्व कशानेच नष्ट होणार नाही. ते स्थिर राहतील आणि त्यांचं जीवन आशीर्वादित राहील. सिंह जंगलचा राजा, गाढव काम करणारा कष्टाळू. 2 एक्स्ट्रीम आहेत लाईफच्या. जे राजासारखं जीवन जगतायत किंवा जे राबणारे लोक आहेत, कुठले पण, श्रीमंत असो गरीब असो, फक्त जर तुम्ही सत्यात आहेत तर तुम्ही उभे राहाल. आणि संदेष्ट आहे पण लबाड आहे, तुझा उपयोग नाही. तुझं तिकीट कन्फर्म आहे. हेलो, आपने सुना मैंने क्या कहा? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचं पवित्र वचन आपल्याला दाखवत आहे की सिंह उभा आहे, गाढव पण उभा आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की संदेष्टा मरून पडलेला आहे. नेहमी हा कित्ता आपल्या लक्षात ठेवा. कोणी किती पण तुमच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करो, सत्य दाबण्याचा प्रयत्न करो, पण तुम्हाला गॅरंटी पाहिजे, तुम्हाला खात्री पाहिजे की माझा मार्ग सत्याचा आहे. तुम्ही विजयी होणार म्हणजे होणारच. आणि सगळ्या जगाला कळेल की तुम्ही चांगल्या मार्गाने चाललेले आहात. हालेलुया. असत्याचा डामडौल खूप मोठा असतो, परंतु तो सत्यापुढं काम करू शकत नाही. हालेलुया. आणि बऱ्याच वेळा विश्वासणारे लोक जगाच्या गोष्टी आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतात. तिथंच फसगत होते. मी जिथं ऑफिसला जातो पास्टर, तिथं सगळे असेच करतात. मधल्या वेळेत सगळे सिगारेट पितात. मग काय करू, मला कंट्रोल होत नाही, मी पण पितो. नाही पास्टर असं झालं, माझ्या क्लासमधले तसेच आहेत, आमचे शेजारीच असे आहेत. नाही, मग त्यांच्यासाठी करावं लागतं. मग लोकांना नाराज नाही करता येत, मग असं नाही करतायत.
अरे लोकांना नाराज करू नको, ह्या तुझ्या विचारांमध्ये तू देवाला नाराज करून बसलायस. मी काय म्हणतो, सगळी दुनिया नाराज झाली तरी चालेल. हालेलुया. बोले येशू मसीह की. सगळी दुनिया तुमच्यावरती रुसली तरी चालेल, सगळे बोलायचे बंद झाले तरी चालतील, पण देवाला कधीच तुमच्याविषयी नाराज होऊ देऊ नका. प्रत्येक परिस्थितीत प्रभू तुमच्याविषयी संतुष्ट राहावा, या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. काय वचन आहे, स्पष्ट वचन प्रभूचं. पूर्वेकडील रीतीभातीत मग्न झाले आहेत. आमच्यात अशी रीत आहे, आमच्यात तशी रीत आहे, आम्ही असंच करायला पाहिजे, आम्ही तसंच. काही रीतीभाती करता करता तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध चालले आहात का, याचा विचार केला पाहिजे. कुठल्या अशा गोष्टी आहेत का की ज्या आपण करतोय पण त्या प्रभूला चालत नाही, त्याच्यातून आम्ही बाहेर आलं पाहिजे. पलिष्ठांसारखे मांत्रिक बनले आहेत. कुणासारखे? पलिष्ठांसारखे. कधी ऐकलंय हा ख्रिश्चन मांत्रिक आहे? हे सुपर नॅचरल आहे, डायरेक्ट फ्लो मध्ये येऊन जातात. मी काय नाही करू शकत त्याला. ऐकलंय कधी? कधी ऐकलंय का हा ख्रिश्चन भिकारी आहे, यीशु के नाम पे दे दे बाबा? हॅव यू हर्ड एव्हर? कारण असं सत्य आहे की येशूच्या नावाने भीक मागायचा विचार जरी केला ना एखाद्याने, प्रभू त्याला मल्टी मिलियनेअर करून टाकतो. येशूच्या नावाने डायरेक्ट येशूच त्याला आशीर्वाद देतो. पलिष्ठांसारखे मांत्रिक म्हणले, दुसऱ्यांच्या रीतीभातीत अडकलेत, परदेशीयांच्या हातात हात घालत आहेत, आणि हे प्रभूला चालत नाही. हे प्रभूला चालत नाही. दुसऱ्यांच्या गोष्टी आपल्या जीवनात येऊ देऊ नका. ज्या प्रभूला नाही चालत त्या नाही. असत्याचा आणि सत्याचा मेळ कधीच बसणार नाही. असत्याचा आणि सत्याचा मेळ कधीच बसणार नाही. सत्याचे लोक आहात तर तुमच्या आजूबाजूला पण सत्याचे लोकच पाहिजेत. सत्यतेने चालणारेच लोक पाहिजेत. मुलगी सत्याने चालणारी आहे आणि ती म्हणते की मी असत्यात चालणाऱ्या मुलाशी लग्न करेल आणि त्याला मी सत्यात घेऊन येईल. सत्य असत्य सत्यानाश. आता सत्यानाश पुढे अठ्ठ्यानाश नव्यानाश काय असतील ते पुढे सगळे नाशच नाश. प्रकाशाचा आणि अंधाराचा वेळ बसणार नाही. वेळ लागेल. मी काय म्हटलं? वेळ लागेल. लागू द्या. जुनी खटारा गाडी ठेवली 30-40 वर्षापूर्वीची, 20-30च्या पुढे पळत नाही. आणि प्रभूने सांगितलं की तुला मी 1 तासाने अशी गाडी देतो की ती 300 किलोमीटर/आवर वेगाने धावली. 1 तास थांब. नाही प्रभू, मी बेचैन झालोय. खटारा तर खटारा. असे खटारा लोक आहेत काय काय. आयुष्यभर तू 20 आणि 30च्या स्पीडने पळत राहा. आणि ज्यांच्यात पेशन्स आहेत, 1 तासाने ना प्रभू ठीक आहे, 1 तास मी काय करू प्रभू? अरे हाय ना तुला गिफ्ट टंग्स, बोलत बस 1 तास. देवाची वाट पाहण्यात खूप आनंद आहे. कळतं तुम्हाला? आवडत्या व्यक्तीची वाट बघतो माणूस. बहुत जानकार लोग हैं इस चर्च में. प्रभु आपको आशीष करे.
जो व्यक्ती आवडत नाही, 5 मिनिटं जरी लेट झाले ना, माणूस निघून जातो. अरे तू लेट आला ना, 8ला बोलवलं होतं तुला, चर्चला बरोबर जायचं होतं, तू 8:05 आला, मी काय करू त्याला? 8पर्यंत बघितली वाट, 2 मिनिटात मी गेलो. आणि आवडीचा व्यक्ती असेल तर 8:30 झाले, पाहुणे कधी येणार आहे? येणार आहे का आज? जायचंय बरोबर, वाट बघतोय मी, ये ना बरोबर जाऊ आपण, ये. पास्टर चिडतात रे उशिरा गेल्यावर, ये जाऊ आपण बरोबर वेळेवर जाऊ. संदेश 8ला चालू होते, ये ना आता तरी ये लवकर. येशू सगळ्यात आवडत आहे आपल्यासाठी. आणि जर त्यांनी चॅलेंज केलंय, मी तुला ब्लेस करणार आहे, तर मी खटाराची वाट नाही बघणार, मी त्याचीच वाट बघणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगाच्या गोष्टी आपल्यात येऊ देऊ नका. ज्या गोष्टी जगाच्या आहेत, पलिष्ठ्यांसारखे मंत्रतंत्र करणारे आपण नसावं. इतरांच्या गोष्टी, इतरांच्या रीतीभाती आपल्या जीवनात नसाव्या. इतर जगातलं असत्य देवाच्या घरात कधी येऊ नये ही परमेश्वराची इच्छा आहे. येशूने हंटर कधी घेतला? येशू ख्रिस्त शांतीचा देव आहे आणि शांतीचा राजकुमार आहे. आणि शांती करणारे लोक हंटर घेतात का? कधी नाही घेत. म्हणजे आपण किती महान आहेत बघा, की त्याला हंटर घ्यावा लागला. आणि कुठं घेतला त्यांनी? जेव्हा चर्चच्या मंदिराच्या आवारात लोक क्रय विक्रय करत होते, बिझनेस आणला होता. हालेलुया, प्रेज लॉर्ड. त्याला मिक्स केलेलं नाही आवडत कुठली गोष्ट. पवित्र तर पवित्र, तिथं तेच काम झालं पाहिजे. जी गोष्ट प्रभूला समर्पित आहे त्याच्यात असत्य येता कामा नये, याची जबाबदारी मंडळीची आहे. आपल्या घरात कुठल्याही वाईट गोष्टी येणार नाहीत याची जबाबदारी घ्या. आमीन. एकदा मलेशिया म्हणून एक देश आहे, तिथे गेलो आणि मीटिंग वगैरे झाली आणि एक सिस्टरनी घरी आमंत्रण दिलं. तुम्ही खूप प्रॉफेसी केलं तिथं, जरा माझ्या घरी येऊन मग ते कौतुक सांगायला, माय सन डू दिस, माय डॉटर इज डुईंग दॅट, आणि हे आणि ते. म्हणणार तुझं ऐकायला नाही आलो रे, येशूचं सांगायला आलोय. लेट मी स्पीक समथिंग. कौतुक एवढं सांगितलं, आम्ही धार्मिक, आम्ही असं करतो, आम्ही तसं. इतकं लांब लांब भाषण, कानातून धूर निघायला लागला माझ्या. बस झालं आता. हालेलुया. नाही म्हणजे मी लोकांचं ऐकायला मला आवडतं, परंतु मी हे म्हणण्यामागचं काय कारण आहे पुढच्या काही सेकंदात तुम्हाला कळेल. प्रेयर करा म्हणे, आणि आमचे 1-2 कामं अडलेत, अशी करा प्रार्थना, प्रभू काय दाखवतो बघा. मी प्रार्थना केली आणि बोललं 3 वस्तू आहेत तुझ्या घरात, त्या काढून फेकून दे, तुझे मार्ग मोकळे झाले. मी निघालो. नाही नाही नाही, तुम्ही असं कसं बोलता? हॅलो. त्यांनी काय म्हटलं मला, हाऊ यू कॅन टॉक लाईक दिस? आमच्या घरात अशा वस्तू असूच शकत नाही. म्हटलं आतमध्ये जा, आणि आतमध्ये तिकडे कपाट ठेवलंय काचेचं, त्याच्यामध्ये एक वस्तू आहे, जा घेऊन ये दुसऱ्या कप्प्यामध्ये. ते घेऊन आले. अशी वस्तू पूर्ण डेमोनिक, ते काहीतरी त्याचे कुठून तरी सुवेनियर आणलं होतं, सापाचं वगैरे काहीतरी. म्हणलं याच्यात दुष्टता आहे. पास्टर प्लीज अजून 2 गोष्टी सांगा. म्हणलं तू शोध. मग सगळे हवा गेली. मग पुढच्या 2 गोष्टी पण देवाने रिव्हील केल्या. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. आणि जी स्त्री त्या भाड्याच्या घरात राहत होती, देवाने तिला स्वतःचा खूप मोठा बंगला दिला प्रियांनो, मलेशियामध्ये. ज्यावेळेस मी पुढच्या खेपेला तिथं गेलो होतो, त्यांच्या मोठ्या बंगल्यात गेलो. त्यांनी सांगितलं फक्त तुमच्या प्रार्थना आहेत. तुम्ही ऐकताय मी काय म्हणतोय? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, सत्य आणि असत्याची भेसळ नाही होऊ शकत. जे देवाला चालत नाही तो लहान कण पण तुमच्या घरात येता कामा नये. नाही तर आपले लोक आहेत, चांदीचा शिक्का बॉसनी दिलाय. आता ज्याला कळल त्याला कळल, बाकीच्या नाही इकडं तिकडं वळल. चांदी म्हणलं का लगेच आमच्या अंगावरती एकदम असं मन, चांदीचा शिक्का. तो शिक्का तुला हुकवून टाकल कुठं तरी. हालेलुया. वो आया सिक्का, तू गया हुक्का. नाही कसं होईल,
तिकडून आला शिक्का, नरकात गेला पक्का. हा, नको त्या गोष्टी घरात आणू नका. प्रेज लॉर्ड. तुमच्या देवाला नाही चालत. कोण काय करतंय त्यांना करू द्या. आपल्याला कोणाच्याही भावना दुखवण्याचा अधिकार नाहीये. ज्याचा विश्वास जसा आहे त्यांना करू द्या. पण जर तुम्ही म्हणता मी येशूला मानणार आहे, असत्याशी मेल मिलाप करू नका. आमीन, हालेलुया. फक्त सत्य जिवंत राहील. फक्त काय जिवंत राहील? सत्य. सत्य स्थिर राहतं. सत्य अगदी मजबूत आहे. सत्य कोणत्या पण गोष्टीला हादरवू शकतं, काही पण बदलू शकतं. सत्य कुणालाही बदलायची ताकद ठेवतं, कारण सत्य स्वतः बदलत नाही. हालेलुया. यहोशुआ 10 अध्याय 12 आणि 13 वचन. जोशुआ चॅप्टर 10 वर्सेस 12 to 13. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुआ परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. हालेलुया. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना. सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला, त्याने अस्तास जाण्याची घाई गेली नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. एकदा ना काय झालं की माझ्या मित्रांबरोबर माथेरानला मी फिरायला गेलो होतो. माथेरान एक थंड हवेचं ठिकाण आहे. आणि कॉलेजला असताना, मला वाटतं काय 11वी-12वीला असताना घरून परवानगी घेऊन गेलो होतो. मी काय लपून काय कुठं काय केलेलं नाही. आई वडील इथंच आहेत माझे. आणि मी म्हटलं मला 1 दिवस आणि 1 रात्र जायचं, दुसऱ्या दिवशी आम्ही परत येणार. आणि सगळे ओळखीचे फ्रेंड इथंच राहणार आहे, माटुंगे लेबर कॅम्प वगैरे धारावीतले असे. तर आम्ही गेलो. आता पहिल्या दिवशी आम्ही धावपळीत गेलो तिथं. आणि आम्हाला ना सूर्यास्त बघायचा होता. आणि सनसेट पॉईंट आहे तिथं जायचं होतं. आता तिथं जिथं राहायचं त्या हॉटेलमध्ये बॅगा वगैरे टाकल्या, पटापट आवरा, फ्रेश व्हा, हे ते. पण काही लोक असतात ना थोडं कसं स्लो असतात जरा. तुम्हाला अनुभव नसेल कदाचित. घरात आहे का एखादा असं कोणी चेहऱ्यावरचा तुमचा आनंद प्रकट व्हायला लागला, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. काही लोक स्लो असतात. 1 तास स्लो होता. अरे बाबा सूर्यास्त होणार आहे, चल लवकर आपल्याला त्या पॉईंटवर जायचं आहे. आणि खूप लेट होतोय. आणि आम्ही धावत पळत, कारण वरती गाड्या बिड्या काय नाही, त्या पॉईंटपर्यंत पोहोचलो. आणि तिथं जाऊन बघतोय सूर्य गायब. आणि सगळे त्याच्याकडेच बघायला लागले. मला सूर्य तर नाही दिसला, याच्याकडे बघा. सूर्यास्त बघायचा आहे, उशीर झालाय. सूर्यास्त दिसला नाही, सूर्य निघून गेला. सूर्य आमच्यासाठी थांबला नाही. पण ज्या देवाची आपण सेवा करतो तो सूर्य चंद्र थांबवणारा देव आहे. हालेलुया. जो अभिषेक तुम्हाला चालवतो, तो अभिषेक जगाला बदलणार आहे. तो अभिषेक महान काम करणार आहे. जे जगाने पाहिलं नाही ते तुम्ही पाहणार आहेत, कारण देवाने तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे. सत्य ज्याच्यामध्ये वसतं तो जगाला बदलू शकतो. देवाने ते सत्य तुम्हाला दिलेलं आहे. ते सत्य सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे. तो सत्याचा आत्मा तुम्हाला दिलेला आहे. किती लोक आमेन म्हणते? जगात खूप आत्मे आहेत, पण सत्याचा आत्मा एकच आहे. आणि तो सत्याचा आत्मा, तो दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा आहे. प्रियांनो, ज्याच्यावर देवाचा आत्मा आहे तो व्यक्ती काहीही बदलू शकतो. हालेलुया. काहीही बदलू शकतो. लोक सांगतील हे आम्ही आजपर्यंत बदललेलं नाही पाहिलं, कारण तुम्हाला पाहिलं नव्हतं आणि माझ्यातल्या आत्म्याला पाहिलं नव्हतं. हालेलुया. देवाच्या नजरेत तुम्ही स्वतः एक मिरॅकल आहात. नाही कळालं? एक पास्टर मला नेहमी विचारायचे, पास्टर ह्याच्या इथे यायच्या आधी शेवटचा मिरॅकल कोणता?
इथं येण्याच्या आधी, ह्याच्या आधी, इथं येण्याच्या आधी एक शेवटचा मिरेकल तुम्ही कोणता बघितला होता? मी त्यांना म्हटलं, मी स्वतःला आरशात बघितलं होतं. मी मिरेकल आहे. तुम्ही चमत्कार आहात. कारण तुम्ही जे नव्हतात ते माझ्या देवाने तुम्हाला बनवलंय. त्याने धुळीतून तुम्हाला उचललंय, अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवलंय, पापमय जीवनातून बाहेर काढलंय, त्याच्या सामर्थ्याने भरलंय. तुम्ही वाईट गोष्टींमध्ये होतात, पण आता देवाने तुम्हाला पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. तुम्ही जगासारखे हारणारे नाही, तुम्ही जिंकणारे, सामर्थ्यवान, प्रतापी लोक आहात, ज्यांना देवाने त्याच्या गौरवात उभं केलेलं आहे. हालेलुया. म्हणा, मीच एक चमत्कार आहे. आमेन. हालेलुया. आज खूप चमत्कार आपल्या चर्चला आलेले आहेत. गॉड ब्लेस यू. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, सूर्य चंद्र तारे थांबले. जेव्हा तुम्ही सत्याला आणि वचनाला धरून ठेवता, ते सत्य जे तुमच्यात दिलंय, जे सामर्थ्य दिलंय, हे देवाचं वचन सत्य आहे. ह्याला आपल्यामध्ये स्वीकारा. क्वेश्चन करू नका. इथं असं लिहिलंय, हे असं कसं काय लिहिलंय बायबलमध्ये? जे लोक डाऊट करतात ते मिरेकल नाही बघत, आणि जे विश्वास ठेवतात, हा देवाचा शब्द आहे, मी याच्यावर विश्वास ठेवतो. जर इथं लिहिलंय, तो तुझ्यासाठी महान गोष्टी करणार आहे. फक्त हे वचन घेऊन तुम्ही प्रार्थना करा, तुमच्यासाठी महान गोष्टी घडतील. हे वचन सामर्थ्यवान आहे. हालेलुया. सत्य स्वतःमध्ये सामावून घ्या. सत्याला तुमच्या जीवनात पहिलं स्थान द्या. हालेलुया. तुमच्या आजूबाजूला सत्याचा नेहमी गौरव होताना तुम्ही पाहाल. आज सत्याचा आवाज जरी मोठा असला तरी पण तुमच्यातलं सत्य टिकणार आहे. असत्य ओरडल ओरडल आणि घसा बसून खाली पडेल. आप समझ रहे कि नहीं समझ रहे? हालेलुया. सच्चाई कोई भी दबा नहीं सकता है. सच्चाई मर नहीं सकती है. सच्चाई को मारने की कोशिश की, लेकिन सच्चाई फिर से एक बार रिजरेक्ट होकर खड़ी हो गई थी. हालेलुया. सच्चाई कभी भी खत्म नहीं होती है. सत्य मार्गाने चाला. खोट्या गोष्टींची आवड धरू नका. सत्य मार्गानेच परमेश्वर तुम्हाला विजयी करणार आहे. आज सत्यात तुम्ही कधीच यशस्वी नाही होऊ शकत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुम्ही सत्यात चालता त्यावेळेस तुमची ओळख बदलते. तुम्ही स्थिर राहता, पण तुमची ओळख बायबल सांगते की बदलून जाते. वाचूया आपण एक वचन, प्रेषित 17 आणि 6, ॲक्ट्स चॅप्टर 17 वर्स 6. परंतु त्यांचा शोध लागला नाही, तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत. आमची ओळख काय? जगाची उलटापालट करणारे लोक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगाची उलटापालट. आता जगाची उलटापालट करणं सोपं आहे का? ही पृथ्वी अशी आहे, तो अभिषेक देवाने तुम्हाला दिलाय. देवाला काय अशक्य? देवाला कुठली गोष्ट अशक्य आहे का? नाही. जर देवाला अशक्य नाहीये, सगळ्या गोष्टी जर देवाला शक्य आहेत, तर तुम्हाला पण प्रत्येक गोष्ट शक्य आहे. हालेलुया. कारण त्याच देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. जे सत्याला धरून राहतात ते स्थिर राहतात, आणि त्या आजूबाजूच्या परिस्थितीला उलथापालट करू शकतात. हालेलुया. कोणीही तुमच्याबद्दल काढलेले नकारात्मक शब्द तुम्ही कॅन्सल करू शकता. लोकांनी तुम्हाला दिलेला शाप तुमच्यासाठी आशीर्वादात बदलून जाईल. तू गरीबच मरशील, ओके. श्रीमंत, हालेलुया, प्रभूच्या रक्ताने तुम्हाला घेरलेला आहे. लोक बाण पाठवतील तिकडून इकडं,
प्रभू असा झेलल, हे ग सोन्याचा बाण तुला. दुसऱ्यांची शस्त्र देवाच्या गौरवाचं कारण बनतील. नाही कळालं? गल्ल्याताचा शिरच्छेद करण्यासाठी तलवार कुणाची होती? पक्का दाविदाने आणली असेल ना शाऊलाची. आम्हाला शाऊलाच्या तलवारीची गरज नाही. किती लोक आमेन म्हणतील? राईट टायमिंगला देव आम्हाला प्रोव्हाइड करणार. काही लोकांचं गणित वेगळं आहे. प्रभू पहिली तलवार दाखव, मग मी जातो. पहिली तलवार दे, मग मी युद्धावर जातो. तू जा, तुला तलवार देतो मी. प्रभूवर भरोसा ठेवणारे लोक धन्य आहेत. यार्देन ओलांडायची इस्रायल लोकांना, हे प्रभू आम्हा पापेवर दया कर. पहिले नदीचे 2 भाग कर. लेकरं बाळ आहेत बरोबर, आमची जनावरं आहेत, आमची प्रॉपर्टी, आमचा पैसा आहे, आम्ही एवढ्या वर्षात जे काय होतं बरोबर आणलंय ते सगळे आम्हाला पलीकडे जायचं. पहिली नदीचे 2 भाग कर. तू केला होता ना समुद्राचे, आज पण पहिले 2 भाग कर. नाही करत जा, तू पहिला पुढे चाल. हालेलुया. जसं त्यांनी विश्वासाने पाऊल उचललं, याजकाची पावलं नदीला लागली, मग 2 भाग झाले. ॲडव्हान्स मध्ये बुकिंग करू नका मिरॅकलचं. म्हणजे पहिलं तू असं कर, मगच मी पुढे तुझी सेवा करेल. हालेलुया. प्रभू माझं एवढं काम कर, मग मी तुझ्यासाठी असं करेल. हे म्हणणारे देवाला लोक आवडत नाही. ऐकते का तुम्ही? जर तू माझ्यासाठी हे काम केलंस तरच मी तुझी सेवा करेल. प्रभू म्हणतो नीट घरी जा, गपचूप, मध्ये कुणाला भेटू नको, तिकडच घरीच बस तुझ्या. तू माझ्या कामासाठी उपयोगाचा नाहीस. पण जे म्हणतात, देवा तुला काय द्यायचं ते दे, खिसे रिकामे राहिले तरी चालतील, पण मी तुझं काम करणार आहे बस. आणि देव त्यांचा उपयोग करतो. आणि जे म्हणतात प्रभू काय व्हायचं ते होऊ दे, त्यांचं नेहमी देव चांगलंच करतो. हालेलुया. बोले येशू मसीह की. सत्यामध्ये टिकून राहा. कठीणाई येतील, अडचणी येतील, कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल, पण त्या परिस्थितीत प्रभू तुमच्या बरोबर असणार आहे. तो कधीही तुमचा त्याग करणार नाही, तो तुम्हाला सोडणार नाही. देवाने तुम्हाला जगाची उलथापालथ करणार असं बनवलेलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सगळी परिस्थिती बदलून टाकेल परमेश्वर. तुमचं एखादं काम होत नाही, सगळं जे ऑफिस आहे ना, देव त्याला बदलून टाकेल. कितीतरी लोकांनी साक्ष दिली, पास्टर माझं कामच होत नव्हतं. तो गव्हर्नमेंट ऑफिसर एवढा माझ्याकडे रागाने बघतो, माझं कामच होत नाही, तुम्ही प्रेयर करा. आणि प्रेयर केली ना, अधिकारीच बदलून गेला आणि सपकन काम झालं नवीन अधिकाराच्या द्वारे. काय जगाची तुमच्या प्रेयरमध्ये सामर्थ्य आहे. अदृश्य गोष्टी आहेत, त्याची जाणीव ठेवा. तुमच्या प्रार्थना काहीही बदलू शकतात. तुमच्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे. जालन्यात 2010 साली एक मीटिंग झाली होती आणि 2010 साली एका आईने साक्ष दिली होती आणि त्याच्यात सांगितलं की माझ्या सुनबाईचं अर्धगर्भाशय काढलं होतं आणि डॉक्टरनी सांगितलं ती कधीच आई होणार नाही. आणि मग त्याच्यानंतर देवाची कृपा, त्या बहिणीसाठी प्रार्थना करण्यासाठी आम्हाला घरी जायची संधी मिळाली. आणि जशी मी प्रार्थना चालू केली, मला देवाच्या आत्म्याने दाखवलं देवदूत बाळ घेऊन उभा आहे त्या घरात आणि घेऊन फिरतोय. मी म्हटलं काय प्रभू, हे कुणाचं बाळ आहे काय? आणि त्या देवदूताने डायरेक्ट जाऊन त्या बहिणीच्या हातात दिलं. म्हटलं ताई, देव तुला बाळ देणार आहे, मुलगा असेल, त्याचं नाव हे असेल, हे ते काय 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 काय. रडतीये. आई, सासूबाईला आई म्हणायची, आई तुम्ही सांगितलं नाही का पास्टरला माझा काय प्रॉब्लेम आहे? तुझा काय प्रॉब्लेम आहे मी इंटरेस्टेड नाही. माझ्या देवाने जे दाखवलंय ते देव करणार आहे. आणि त्या आईने म्हणजे त्या बाळाच्या आजीने येऊन साक्ष दिली की पास्टर गेले, तिथून काही दिवसातच एक आनंदाची बातमी आली आणि परमेश्वराने पुत्र संतान देऊन त्या बहिणीला आशीर्वादित केलं. हालेलुया. उलथा पालक.
सब बदल जाता है। यीशु के नाम में वो ताकत है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आपका बैंक अकाउंट का आंकड़ा भी बदल जाएगा। ये प्रोफेसी था, आपने नहीं लिया शायद। आपके बैंक अकाउंट का लॉक आज रात को यीशु के नाम से मैं तोड़ रहा हूं। जो अमाउंट आपके अकाउंट ने नहीं देखा है, ये साल में प्रभु की उपस्थिति में मैं डिक्लेयर कर रहा हूं, वो अमाउंट आपके अकाउंट में आ रही है। यीशु के नाम से प्रभु आपको बरकत से भरने जा रहा है। आपने सोचा नहीं था ऐसा प्रभु काम करने जा रहा है। जिस चंगाई के लिए आप तड़प रहे थे, वो चंगाई आज रात आपके पास आ रही है। कंप्लीट हीलिंग आपके पास आ रही है। एक अच्छी हेल्थ प्रभु देकर आपको आशीषित कर रहा है। हालेलुया। सच्चाई में बने रहना, बाकी किसी बात की जरूरत नहीं है। हालेलुया। दुनिया की बुराई को कभी मत लेना अपने अंदर। ते असत्य कधी स्वतःकडे येऊ देऊ नका, सत्यामध्ये चाला। आमेन, हालेलुया। त्या सत्यामध्ये चालणारे जगाची उलथापालथ करतील। आमच्या देवाची हस्तकृती आहे। काय करणारा परमेश्वर आहे। स्तोत्रसंहिता 102, 25 आणि 26। स्तोत्र 102, 25 आणि 26। तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातलास। कुणी? परमेश्वराने। पृथ्वीचा पाया कोणी घातला? परमेश्वराने। गगने तुझ्या हातचे कृत्य आहे। गगने, आकाश सगळी कोणाच्या हातचे कृत्य आहेत? आमच्या हातची कृत्य काय? 250 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घेतला, आमच्या हातची कृत्य। एवढं मोठं घर बांधलं, आमच्या हातचं। देवाच्या हातचे, मी अख्खा आकाश बनवलं, वाव, पृथ्वीचा पाया मी घातलाय, मी तुला घडवलं, मी तुला बनवलं। आणि शेवटी तेच बनवणारे हात क्रूसावरती आमच्यासाठी। सगळं पृथ्वीचा पाया घालणारा, आकाश बनवणारा जो देव आहे, त्याच्याविषयी काय सांगतंय वचन? गगने तुझ्या हातचे कृत्य आहे, ती नाहीशी होतील। हे आकाश आहे ना, ही नाहीशी होतील। बायबल सांगतं आकाश निघून जाईल। पेपर कसा गुंडाळतो तशी गुंडाळी करून हे आकाश गुंडाळून फेकण्यात येईल, निघून जाईल। बायबल सांगतं ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस। हालेलुया। आकाश आहे, येत्या दिवसात आपण म्हणणार आकाश नाही। ही बिल्डिंग आहे, येत्या दिवसात लोक म्हणतील बिल्डिंग नाही। ही गोष्ट आहे, येत्या दिवसात लोक म्हणतील नाही। प्रत्येक गोष्टीचं होत्याचं नव्हतं होईल, पण देव निरंतर राहणारा देव आहे। तो निरंतरचा प्रभू आहे, आणि त्या देवाची सेवा करणारे तुम्ही आणि मी लोक आहोत। सत्यात आणि देवाच्या सामर्थ्यात नेहमी टिकून राहा। असत्य तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल, त्याच्याकडे जाऊ नका। 1 पीटर चॅप्टर 1 वर्सेस 24 to 25। कारण सर्व मानव जाती गवतासारखी आहे, आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे। गवत वाळते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते। सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले ते हेच होय। आमेन। गवत सुकते, फुल कोमेजते, परंतु देवाचे वचन सर्व काळ राहते। बघा कसं आहे, आता जेव्हा गवत कुठे येतं? नक्की लॉक किया जाए? ओके, सगळ्यांना 1-1 करोड धन्यवाद। गॉड ब्लेस यू। हालेलुया। गवत कुठे येतं? जमिनीवरती। आणि ते कसं हिरवळ बघायला बरं वाटतं का रखरखीत उन्हात वाळवंट आवडतं तुम्हाला? हिरवळ छान वाटतं। गवताकडे बघितलं, वाव काय हिरवळ आहे। मग तिथून पुढं झाडाकडे लक्ष गेलं, मग झाडाकडे बघता 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 झाडावर काय होतं? फुलं होते। अरे वा काय सुंदर फुल आहे। खाली बघितलं गवत छान आहे, वर बघितलं
फुलं छान आहे, पण एकदम सगळ्यात वर बघितलं तर देवाचं वचन, स्वतः परमेश्वर आहे. हालेलुया. इथून सगळं काही आहे ते नष्ट होईल, पण जे तिथं स्वर्गात आहे ते देवाचं वचन सर्व काळ टिकणारं आहे. हालेलुया. ते वचन सार्वकालिक आहे, ते टिकणारं वचन आहे. आणि त्या वचनाला आपल्या जीवनात पहिलं स्थान द्या. हालेलुया. किनारा आहे समुद्राचा, 10 बोटी निघाल्यात. 9 बोटी आहेत. त्याच्यावरचे जे वल्ली मारणारे किंवा जे ते बोट चालवणार आहेत, त्या प्रत्येकाचा आज कामावरचा पहिला दिवस आहे. त्यांनी याच्या आधी बोट नाही चालवली. 10वी बोट आहे. तो बोट चालवणारा 50 वर्ष झाली ती बोट चालवतोय आणि तो कधीच बुडला नाही. आणि त्याला पूर्ण माहीत, 9 जण म्हणतात मध्ये बुडलं तर आमची जबाबदारी नाही, पण 10व्या बोटवाला म्हणतो की नाही, माझी जबाबदारी, मी आजपर्यंत सगळ्यांना सुरक्षित नेलंय, मी तुम्हाला व्यवस्थित पलीकडे घेऊन जाईल. किती नंबरच्या बोटमध्ये तुम्ही बसणार? काही लोकांचा विश्वास चांगला आहे, 7 नंबरची बोट म्हणतायत काही, पूर्णतेचा आकडा. कोणी 3 नंबरची म्हणताय. देवजो बाप देवजो, माझा 3 लक्की नंबर आहे. तुला बुक्की मारली पाहिजे लक्की वाल्या. लक्की नको. ख्रिश्चन लोकांना लक्की नाही चालत, माहिती ना तुम्हाला. लक शब्द लुसिफर पासून आलाय. लक बिक चालत नाही आपल्याकडं. आम्ही हात घालतो त्याच्यात यशच मिळणार आम्हाला. हालेलुया. लक बिकचं भाषा नाही. किती नंबरच्या बोटमध्ये बसणार? 12. नक्की ना? जी बोट गॅरंटेड पलीकडे जाणार आहे, त्या बोटीला चालवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. जी खात्री लायक आहे, जी बुडणार नाही, जो पाण्यावर चालणार आहे, तो तुमच्या बरोबर आहे. सत्याच्या मचव्यात तुमचं स्वागत आहे. तुमची बोट बुडणार नाही. परमेश्वर तुम्हाला पहिलं तरी घेऊन जाणार. हालेलुया. टिकणारी कामं करा, टेम्पररी कामं करू नका. सार्वकालिक गोष्टींसाठी झटा. देवाचं गौरव होईल. गाढव उभं आहे, सिंह उभा आहे, पण संदेष्टा मेलेला आहे. विसरू नका प्रियांनो. सत्य मरत नाही प्रियांनो, असत्याला मरावं लागतं. आणि जेवढे असत्यात चालणारे लोक आहेत त्यांच्यासाठी नरक फायनल ॲड्रेस आहे. सत्यात चालणारे सार्वकालिक रीतीने जिवंत राहतील. आमेन. प्रभू आपल्याला आशीर्वादित